वेदांत तत्वज्ञान सिद्ध करण्याकरता जे एक मत परास्त करण्याची आवश्यकता होती ते आपण घेतलं. ते कोणतं? तर आकाश परब्रह्माच्या बरोबरच उत्पन्न किंवा आकाशाला उत्पत्ती नाहीच, परब्रह्माच्या बरोबरच ते आहे, ते उत्पन्न होत नाही. जसं परब्रह्माला उत्पत्ती स्थिती लय नाही तसा आकाशालाही उत्पत्ती स्थिती लय नाही. काल आपण जो विषय बघितला तो वेदांत्यांनी आपल्या पद्धतीने आकाशाला उत्पत्ती स्थिती लय कसा आहे ते सांगितलं. आणि आता आज आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. त्याची थोडीशी उजळणी करणारे दोन सूत्र आहेत. ती तदभिध्यानादेव तु तल्लिंगात सहा. तो परमात्माच त्या त्या कार्याचे चिंतन करून ते ते कार्य उत्पन्न करतो, कारण श्रुतीमध्ये त्याची लक्षणे दृष्टीस पडतात. आता प्रत्येक वेळी मनामध्ये तुलना करायला जरी सांख्य दर्शन डोळ्यापुढे ठेवलं तरी आपण हे जे 15 दिवस, आज बरोबर 15 दिवस झाले आपण ह्या खंडन मंडनाच्या मध्येच आहोत. तर आता इथे खंडन सांख्यांचं तीव्रतेने केलंय, बाकीच्यांचं खंडन यथाशक्ती यथा आवश्यकता केलेलं आहे. तर आता हे खंडन करताना इथे त्यांनी असं, आता जो मुद्दा आपल्याला मांडायचा आता थोडक्यात आहे. हा मुद्दा मांडताना आपण असं म्हणतो, सांख्य म्हणतात की पुरुष आणि प्रकृती आहे, त्यातला पुरुष उदासीन आहे, प्रकृती जी आहे ती जगाची निर्मिती करते आहे. आणि ती निर्मिती करत असताना ती महत, अहंकार, सत्व, रज आणि तम हे 3 गुण, आणि ह्या 3 गुणांच्या नंतर मग जी उत्पत्ती होते ती ही पंचमहाभूत आधी पुढे उत्पन्न होतात. आता इथे जेव्हा सांगितलंय किंवा इथे जेव्हा विषय मांडला आहे तेव्हा आत्ता हे तत्वज्ञान मांडताना ज्या पद्धतीने पुढे चाललाय तो असा की परब्रह्म जे आहे ते ह्या जगाचं मूळ कारण आहे आणि परब्रह्माने ह्या पंचमहाभूतांची उत्पत्ती केली आहे. आता सांख्यांच्याकडे आकाशातून वायू, वायूतून अग्नी किंवा आकाश आणि वायूतून अग्नी, आकाश वायू आणि अग्नीतून जल वगैरे वगैरे ही प्रक्रिया त्यांनी पण स्वीकारली किंवा इतक्या स्पष्टपणे त्यांनी नाही मांडली तरी एकातून एक, एका महाभूतातून दुसरं महाभूत हे निर्माण होत असताना त्यांनी क्रम तोच राखलाय. म्हणजे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी हाच क्रम आहे. आता इथे नुसते एकानंतर एक जन्माला येतात असं फक्त सांख्य म्हणतात. एकानंतर एक जन्माला येतात याचा अर्थ काय होतो? आकाशातून वायू निर्माण झाला, आकाश आणि वायूतून तेज निर्माण झालं. वेदांती तसं म्हणत नाहीत. वेदांती सुद्धा भाषा हीच आहे, आकाशातूनच वायू निर्माण झाला. पण आकाशाने वायू निर्माण केला का? आकाशाने नाही केला. आकाशातून वायू निर्माण झाला, पण तो निर्माण करणारा कोण आहे? तर तो निर्माण करणारा परब्रह्मच आहे, तो परमात्माच आहे. म्हणून इथे त्यांनी काय म्हटलं, तो परमात्माच त्या त्या कार्याचे चिंतन करून ते ते कार्य उत्पन्न करतो. कारण कोण आहे? परमात्मा आहे. ह्या सगळ्या सृष्टीचं कारण तो आहे. कारणाबरोबर कार्य हा भाव आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा कार्य कारण भाव आहे. कार्य कारणापासून निर्माण होतं. आता कार्यातून आपल्याला जर उलटं बघायचं तर कारण, तसंच कार्य आणि कारण वेदांती पण मानतात. पण सांगताना असं म्हणतात किंवा त्यांची धारणा अशी आहे की परब्रह्मापासून जर आकाश निर्माण झालं तर आकाशातून वायू निर्माण करण्याचं कार्य परब्रह्मच त्याच्या चिंतनातून करतो. प्रत्यक्षात घडतं. म्हणजे ह्याच्यात थोडक्यात अर्थ काय की आपल्या प्रत्येक हालचालीच्या ठिकाणी जे जे घडतं आहे त्या प्रत्येक हालचालीच्या मागे तो परमात्माच आहे, त्याच्याच चिंतनातून हे घडतं असं हे सूत्र सांगतं. आणि म्हणून ते म्हणतात क्रमाक्रमाने ही सूक्ष्मातून स्थूल, आकाश सगळ्यात सूक्ष्म आहे, वायू त्याच्यापेक्षा स्थूल आहे, त्याच्यापेक्षा अग्नी स्थूल आहे, त्याच्यापेक्षा जल स्थूल आहे आणि त्याच्यापेक्षा पृथ्वी स्थूल आहे. म्हणजे क्रमाक्रमाने सूक्ष्मातून अधिकाधिक स्थूल महाभूत जन्माला येतात. आता इथे त्यांनी असं म्हटलं की तेजानी जलाचं ईक्षण केलं असं जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा तेजानी जलाचं ईक्षण केलं. आता इथे का असा हे विषय आला? त्याचं कारण असं की उपनिषदांनी म्हटलं की तेजानी जलाचं ईक्षण केलं
आणि जल निर्माण झालं. ईक्षण म्हणजे चिंतन. आता इथे सूत्र काय आहे आपलं? आपलं सूत्र सांगतं की परमात्म्याने चिंतन केलं आणि परमात्म्याने चिंतन केलं म्हणून आकाश जन्माला आलं. मग ते म्हणतात अहो उपनिषदामधल्या त्या श्रुतीमध्ये तर परमात्म्याने चिंतन केलं असं नाही म्हटलं, तेजाने चिंतन केलं असं म्हटलं. मग तुम्ही कसं असं म्हणता? तर त्यांनी इथे असं त्याला दृष्टांत दिलाय. ते म्हणाले अहो हे प्रातिनिधिक आहे, हे म्हणाले प्रतिकात्मक आहे असं समजा. त्या त्या उपनिषदामध्ये तो विषय मांडला तेव्हा त्याचा मागचा पुढचा संदर्भ बघाल की नाही, तर तो संदर्भ बघून त्याचं उत्तर द्या. त्याला त्यांनी दृष्टांत असं दिला की दुधाने तोंड पोळलं. आपण म्हणतो ना की हो फार गरम होतं, हो तुम्ही दिलेलं दूध त्यांनी माझं तोंड पोळलं. वास्तविक पाहता दुधाने तोंड पोळतं का? त्याच्यातल्या उष्णतेने तोंड पोळतं, तोंड दुधाने नाही पोळत. हा जसा व्यवहारामध्ये वापरण्याचा जे प्रघात आहे तसंच आहे. ते म्हणाले उपनिषदांनी जेव्हा सांगितलं की तेजापानी जलाचं ईक्षण केलं किंवा तेजापासून जल निर्माण झालं, तेव्हा अर्थ हाच आहे की तेज रूपामध्ये असलेलं जे परब्रह्म आहे त्यांनी ईक्षण केलं आणि त्यांनी जलाला निर्माण केलं. मग त्या जलात असलेलं जे परब्रह्म आहे त्यांनी ईक्षण म्हणजे चिंतन केलं किंवा पाहिलं किंवा विचार केला किंवा कल्पना केली काही, आणि मग त्याच्यातून पृथ्वी निर्माण झाली असं समजा म्हणाले. आणि त्यामुळे त्याचं उत्तर आम्ही दिलंय असं ते म्हणतात. तुम्ही आक्षेप जो घेतला त्याचं उत्तर दिलं. त्यामुळे आम्ही शेवटी असं सांगतो म्हणाले की ह्या सृष्टीची उत्पत्ती ईश्वरानेच केलेली आहे, ती प्रकृतीने केलेली नाही किंवा ती पंचमहाभूतांनी पण केलेली नाही. उत्पत्ती करणारा परमात्माच आहे. आता पुढचा, आता म्हणाले उत्पत्तीच्या क्रमापेक्षा प्रलयाचा क्रम उलटा असतो. हे बरोबर आहे. म्हणजे वेदांत्यांनी सांगितलं जसं जन्म होत जातो बरोबर त्याच उलट्या क्रमाने प्रलय होत जातो. हे आमचं सिद्ध मत आहे. त्याच्याकरता सूत्र आहे विपर्ययेण तु क्रमोत उपपद्यतेच. उत्पत्तीच्या क्रमाहून प्रलयाचा क्रम उलटा असतो आणि तेच उचित आहे. कसं उचित आहे? आता आपल्याला एक सूत्र माहिती आहे की कारणातून कार्य. आता लौकिकामध्ये जेव्हा कार्यापासून पुढची वस्तू घडते तेव्हा लौकिकात ते कार्य जे आहे ते कारण होतं आणि जे निर्माण होतं ते कार्य होतं. आम्हाला समजून घेण्याकरता आम्ही हा विषय मांडतो. म्हणजे आपण काय म्हटलं, परब्रह्मापासून आकाश झालं, आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज झालं, तेजापासून किंवा अग्नीपासून जल झालं, जलापासून पृथ्वी झाली. आता पहिल्यांदा कारण ब्रह्म आहे, ब्रह्मापासून आकाश झालं, आकाशापासून वायू म्हणजे आता आकाश कारण झालं आणि वायू कार्य झाला. जसं दूध आहे, दूध हे कारण आहे, त्याच्यातून कार्य दही झालं. दह्याचं ताक करताना दही हे कारण झालं, त्याचं ताक केलं. ताकापासून लोणी काढलं, लोणी काढायला ताक हे कारण झालं, लोणी हे त्याचं कार्य झालं. आता लोण्यापासून तूप झालं, तर तूप जे आहे ते कार्य आहे, लोणी आहे ते कारण आहे. याच पद्धतीने ते म्हणाले उत्पत्ती अशीच होते की लौकिकामध्ये जेव्हा स्थूल आम्हाला दिसतं तेव्हा कार्यकारण भाव आम्हाला स्थूलामध्ये दिसतो. तो दिसलाच पाहिजे, नाही तर तो नियम आम्हाला कसा कळेल. आणि त्यामुळे म्हणाले स्थूलामध्ये जसा कार्यकारण भाव दिसतो, जे एकातून एक निर्माण होत जातं, प्रलयाच्या वेळी बरोबर उलट तसंच होतं. म्हणजे अन्न आहे, अन्नातून पृथ्वी, पृथ्वीतून जल, जलातून तेज, तेजातून वायू आणि वायूतून आकाश, आणि हे सगळं जे काही आहे ते त्या परब्रह्माच्या ठिकाणी लीन होत जातं, सगळा लय होतो. अंतरा विज्ञान मनसी क्रमेण तल्लिंगादिती चेन्ना विशेषात. बुद्धी आणि मन, आता हा प्रश्न आता का आला? कारण पंचमहाभूतापासून निर्माण झालेली सगळी सृष्टी विचारात घेतली. पण आता मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, चित्त आहे, हे जे अंतःकरण चतुष्टय आहे हे सगळं सूक्ष्म आहे, हे कुठे स्थूल आहे. म्हणजे देह आम्हाला इथे स्थूल आहे, या देहामध्ये बुद्धी काय करते आम्हाला माहिती आहे, मन काय करतं आम्हाला माहिती आहे, अहंकार कसा व्यवहार करतो आम्हाला माहिती आहे, आणि स्मरण कसं राहतं हे पण आम्हाला माहिती आहे. हे सगळं जरी आम्हाला माहिती असलं तरी सुद्धा हे दिसतंय कुठे? त्याची कार्यकारण परंपरा काही आम्हाला दिसत नाही. मन कशापासून निर्माण झालं? अन्नमयम ही सौम्य मनः.
अन्नापासून मन निर्माण झालं असं उपनिषदामध्ये म्हटलं. पण आम्हाला कुठे दिसतं का की जसं दुधाचापासून दही झालं, दह्यापासून ताक झालं, ताकापासून लोणी झालं हे आम्हाला दिसतं, ही कार्यकारण परंपरा दिसते. पण मन कशापासून झालं हे दिसत नाही. म्हणून त्यांनी हे सूत्र दिलं की बा मन आणि बुद्धी कशापासून झाले. तर म्हणाले ह्याचा मन आणि बुद्धी यांचा क्रम ह्या पंचमहाभूतांच्या उत्पत्तीमध्येच कुठेतरी मानला पाहिजे. कारण त्यांची लक्षणे सांगितली आहेत असे मानू नये. कारण भूतांच्या पेक्षा ती तत्व वेगळी नाहीत. म्हणजे मन हे प्राकृतिक आहे. मन हे परमात्म्यापर्यंत पोचत नाही. अहंकार हा परमात्म्यापर्यंत पोचत नाही. स्मरण हे परमात्म्यापर्यंत पोचत नाही. फार दूरपर्यंत जाणारं आणि पुष्कळशा प्रमाणात टिकणारं बुद्धीच आहे. बुद्धीच जरा अधिक शेवटपर्यंत पुढे जाते. तरी ती प्रत्यक्षात परमात्म्याचं ज्ञान घेतच नाही. पण जाणीवेच्या रूपाने बुद्धी पुष्कळ पुढेपर्यंत जाते. पण मन, अहंकार, स्मरण हे सगळं फार अलीकडे मागे पडतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भूतांच्या म्हणजे पंचमहाभूतांच्या सूक्ष्म अंशापासून मन निर्माण होतं. सूक्ष्म अंश म्हणजे त्याचे अत्यंत, ज्याला आपण असं म्हणूया की मूलभूत भाग, म्हणजे पाण्याचं सूक्ष्म अंश त्याच्याकडून पंचमहाभूतांनीच निर्माण झालेलं आहे ना. त्यामुळे त्या प्रत्येकाचा अंतर्भाव हा मनात पाहिजे, बुद्धीत पाहिजे. आणि म्हणून मनात, मन म्हणजे आपण नुसतं चित्त जरी आत्ता घेतलं, फार गोंधळ नको की ज्या चित्तात मनही आहे आणि बुद्धी आहे, आणि दोन्ही जर पंचमहाभूतापासून निर्माण झाले आहेत तर आपल्याला समजून घ्यायला अवघड जाणार नाही. म्हणून मन बुद्धी एका ठिकाणी जर कल्पिले तर मनाच्या ठिकाणी आकाश आहे का आहे. कारण मनामध्ये येणाऱ्या दोन विचारांमध्ये अंतर आहे. कधी कधी दोन विचारात पुष्कळ मोठी पोकळी आहे, म्हणजे त्याच्यात आकाश आहे, त्याचा सूक्ष्म अंश आहे. की जे दोन विषय आहेत, दोन विचार आहेत, त्याच्यात अंतर आहे. वायू आहे का, ते तर भगवंतानी भगवद्गीतेतच सांगितलेलं आहे की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. आणि कसं आहे त्याला एकत्र करायला वायोरिव सुदुष्करम. वायूचा चंचलता हा जो गुण आहे तो मनाच्या ठिकाणी आहेच, तो बुद्धीच्या ठिकाणी आहे की नाही आहे. बुद्धी पण आमची चंचल होते. आमच्या बुद्धीने, आपल्याकडे शास्त्रांनी त्याकरता धर्मशास्त्रांनी काय सांगितलंय की त्यांनी सांगितलं की मनामध्ये एखादी गोष्ट खूप चांगली करावी असं आलं की त्याला बिलकुल वेळ लावू नये. आत्ता जर मनात आलं ना की हे चांगलं आहे, हे आता आपण करावं म्हटलं की त्याचा निश्चय करून ते करूनच टाकावं. आणि आपल्या मनामध्ये जर विचार आला की वाईट आहे पण असं करावं, जे वाईट आहे तसं करावं, असा जर मनामध्ये विचार आला तर धर्मशास्त्र सांगतं की ती गोष्ट जितकी लांबणीवर टाकता येईल तितकी लांबणीवर टाकावी. त्याच्याकरता आपल्याकडे वचन काय, अशुभस्य कालहरणम. जे वाईट आहे त्याच्याकरता वेळ जाऊ द्यावा. वेळ जाऊ दिला की काय होतं, बुद्धी चंचलच आहे ना. त्यामुळे ती सुद्धा जो निर्णय घेऊन आत्ता वाईट करायला उद्युक्त झाली आहे ती जरा थांबली, जरा तिने वेळ घेतला किंवा ती म्हणते हा निर्णय घेतला काही आवश्यकता नव्हती, आपल्याला असं वाटतं हे काही बरोबर नाही, हे चुकलंय, थांबा. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलंय मनात काही आलं वेडवाकडं 10 आकडे मोजा. लगेचच्या लगेच करू नका, लगेचच्या लगेच त्याची अंमलबजावणी करू नका. म्हणजे चंचलता हा वायूचा गुण मनबुद्धी दोघांच्या इकडे. आकाश झालं, वायू झालं, तेज झालं. तेज पण आहे, बुद्धी तेजस्वी आहे. ज्याचा अभ्यास आहे, ज्याचं आचरण आहे, ज्याच्या बुद्धीला धार आहे ती बुद्धी तेजस्वी आहे. त्यांची बुद्धी केवढी कार्यकारी आहे, केवढी कार्यक्षम आहे. आपल्याला विवेकानंदांच्या चरित्रातला प्रसंग माहिती आहे की ते असे संन्यासी वेश घालून चाललेले होते, प्रवास करत होते रेल्वेतून. त्यांच्या समोर एक परदेशी मनुष्य बसलेला होता. त्या लोकांना त्यावेळी फार कुतूहल असे की हे भारतीय लोक संन्यासी वेश धारण करणारे हे कसे असतात, काय करतात, काय यांचं मोठेपण आहे, काय सामर्थ्य आहे. त्यांनी तिथे स्टेशनवरती एक पुस्तक घेतलेलं होतं रेल्वे स्टेशनवर, आणि ते पुस्तक घेऊन वाचत होते. ते पुस्तक वाचताना एक पान वाचून झालं की ते पुस्तकाचं पान फाडून ते खिडकीतून बाहेर टाकून देत होते. दुसरं पान फाडलं, त्यांनी पाहिलं ह्या माणसाने इथे बसल्या बसल्या 5-50 पानं वाचली आणि हा संन्यासी आपलं प्रत्येक पान बाहेर फेकून देतोय. शेवटी त्याला राहवलं नाही. तो म्हणाला, अहो एवढं चांगलं पुस्तक नवीन कोरं विकत घेतलेलं,
तुम्ही वाचताय आणि प्रत्येक पान बाहेर टाकून देताय. ते म्हणाले हो काय करायचंय पुन्हा. अहो म्हणाले तुम्हाला पुन्हा संदर्भाला पुस्तक नको का. अहो म्हणाले वाचलं ना आता डोक्यात आहे ना म्हणाले. मग तो माणूस म्हणाला म्हणजे हे काय तुमच्या कायमच्या स्मरणात राहणार आहे का. म्हणजे काय म्हणाले. राहिलंच पाहिजे ना, त्याची नोंद आमच्या मेंदूत राहिलीच पाहिजे. त्या माणसाला ती अतिशयोक्ती वाटली. तो म्हणाला ते द्या बरं, आता जे वाचलंय ते पान माझ्या हातामध्ये, ते बाहेर फेकू नका. तुम्ही आता ह्याच्यात काय लिहिलंय ते मला दाखवा बोलून. तर त्यातली ओळ न ओळ विवेकानंदांनी पाठ केल्यासारखी त्यांना म्हणून दाखवली. तो थक्क झाला. तो म्हणाला तुमची एवढी स्मरणशक्ती आणि तुम्ही एवढं तुमच्याकडे धारण, एकदा वाचता आणि धारण करता. तुम्हाला काय आश्चर्य वाटलं. आमच्या भारतामध्ये 10,000 हजार ज्याच्यामध्ये मंत्र आहेत, असा एक एक वेद आहे. आणि असे वेद आमच्याकडच्या लोकांचे उलटे सुलटे पाठ असतात. मला आमच्याकडे स्मरणशक्तीचा विचार आम्ही भरपूर करतो. तेवढी बुद्धी तेजस्वी पाहिजे ना. त्यामुळे बुद्धीचा जो तेज हा गुण आहे, मनाचा पण तेज हा गुण आहे, की ज्याचं मन तेजस्वी आहे त्याच्या मनामध्ये वेडेवाकडे काहीतरी उलटे सुलटे निराश करणारे, स्वतःला अगदी डिप्रेशनमध्ये नेणारे, स्वतःला नैराश्यवादाकडे नेणारे, अपयशासारखे विचार करणारे, खिन्न करणारे, दुबळे करणारे असे विचार कधीच येत नाही. त्यामुळे मनाचा गुण आहे, तेज हा गुण मनाचा आहे, तेज हा गुण बुद्धीचा आहे. बुद्धीच्या ठिकाणी जी प्रखरता आहे, अग्नीच्या ठिकाणी जी प्रखरता आहे ती बुद्धीच्या ठिकाणी आहे, मनाच्या ठिकाणी आहे. जलाच्या ठिकाणी प्रवाही पण आहे. मन तर प्रवाही आहेच, मनाचं प्रवाही पण सांगायलाच नको. मन सगळीकडे वाहतं, सगळीकडे धावतं. म्हणजे मनाच्याकडच्या प्रवाहीपणाला जसा जलाचा आधार आहे तसा वायूचा पण आहे, की जे वायूपेक्षा सुद्धा वेगवान आहे. मनोजीवम मारुततुल्य वेगम, म्हणजे मरुताच्या पेक्षा सुद्धा, मारुताच्या पेक्षा सुद्धा, म्हणजे जो वेग आहे तो मरुताचा वेग, म्हणजे वाऱ्याचा जो वेग आहे त्या वेगापेक्षा मन वेगवान आहे. म्हणजे इथून अमेरिकेला पोचायला आमच्या विमानाला जर 16 तास लागत असले तर आमचं मन आता क्षणात पोचलेलं आहे अमेरिकेमध्ये. मनाला पोचायला एवढं अंतर कापावंच लागत नाही. त्यामुळे ते प्रवाही आहे, ते वाहतं, ते पोचतं. आणि म्हणून अतिवाहक ज्याला आपण म्हणतो ना, की आपल्याकडे टेलेपथी आहे, ती टेलेपथी कशाने येते. मनाचं वहन आहे ते. मन सूक्ष्म पद्धतीने वाहून त्या व्यक्तीपर्यंत जातं. एखाद्या व्यक्तीची आम्हाला तीव्रतेने आठवण झाली की त्या व्यक्तीला सुद्धा आपली आठवण होते. किंवा कुणा व्यक्तीला आपली आठवण झाली तर ती व्यक्ती म्हणते अहो बघा, मला तुम्हाला खोटं वाटेल पण आत्ता मी सारखं तुमच्याच बद्दल बोलत होते आणि तुमचा फोन आला. कसं आहे बघा. आपण म्हणतो हो टेलेपथी आहे, मलाही आत्ताच वाटलं, तुम्हालाही वाटलं. त्यामुळे वहन म्हणजे रसवाहित्व त्याच्याकडे मनाच्या ठिकाणी जलाचाच जो प्रवाही पण गुण आहे तो जलाचा गुण आहे. आणि तसाच पृथ्वी तत्व जडता आहे का, आहे ना. कारण अज्ञान ही त्याची जडता आहे. आणि त्याच्या जडतेचा गुण जसा रिजिडिटी हा गुण जसा, बुद्धी काही बाबतीमध्ये रिजिड आहे. आपण म्हणतो हा माणूस हट्टी आहे, ह्या माणसाला कितीही सांगा हा ऐकायचा नाही, हा आपलंच खरं करेल. आपलं मन पण तसंच आहे, दुर्निग्रह आहे. त्याला तुम्ही किती सांगा ते ऐकेलच असं नाही आहे. ते महाप्रमादी आहे, बलवत दृढम. आणि ही जी पृथ्वीच्या ठिकाणी जी बळकट धारणा आहे हा एक भाग. आणि दुसरा तिचा गंध, त्या मनाला त्याचा एक गंध आहे, चांगला पण आहे वाईट पण आहे. बुद्धीला सुद्धा तिचा गंध आहे. गंध म्हणजे तिचं चांगलेपण आहे. आणि म्हणून आत्ता आपण तो विषय घेतला की ह्या भूतमात्रांच्या पासूनच हे निर्माण झालेले आहेत. जीवाच्या बरोबर जीव आहे तोपर्यंत मन आहे, तोपर्यंत बुद्धी आहे, तोपर्यंत हे अंतःकरण चतुष्टय आहे. पण नंतर जीवाचं जीव पण संपलं की अंतःकरण चतुष्टय राहत नाही, हे सगळं सुटतं. कारण हे प्राकृतिक आहे. हे चैतन्यमय असतं तर सुटलं नसतं. बुद्धी जर चैतन्यमय असती तर ईश्वरापर्यंत पोचली असती, पण ती चैतन्यमय नाही म्हणून पोचत नाही. आता पुढचं जे सूत्र आहे ते चराचर व्यपाश्रयस्तु स्यात् तद व्यपदेशो भाक्तस्तद भाव भावित्वात. म्हणजे जन्म मरणाचा संबंध स्थावर जंगम शरीराशी आहे. कारण जीवाचा प्रत्यय शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे.
म्हणून जीवाला अनुलक्षून गौण अर्थाने जन्ममरणाचा निर्देश होतो. इथे कोणत्या गोष्टीचं निराकरण केलं? आपण म्हणतो एखादा माणूस खूप आजारी असेल तर आपण म्हणतो अहो, लोक म्हणतात काय करावं, इतके वेदना होत आहेत, इतके हाल होत आहेत, इतके कष्ट सोसावे लागत आहेत, पण जीव काही अजून जात नाही. हा बोलण्याचा भाग आहे. नाहीतर प्राणाचं उत्क्रमण होत नाही हे खरं बरोबर, की त्यातनं प्राण निघून गेले पाहिजेत. पण माणूस प्राण म्हणत नाही, त्याला जीव म्हणतो. आणि माणूस म्हणतो नाही हो, किती झालं तरी मोठा जीव जात नाही बघा, त्यांना इतका त्रास होतो. त्यांनी तो जो माणसाचा व्यावहारिक पातळीवरती जीव जाणे, जे जीवाचं उत्क्रमण होणे, जीव त्या शरीराला सोडून निघून जाणे, या ठिकाणी जीव जाणे म्हणजे शरीराला सोडणे एवढा अर्थ आहे म्हणाले नाही. तर इथे काय अर्थ आहे आणखीन? शरीराला सोडून जाणं एवढा अर्थ न होता जीव जाणे म्हणजे जीवाचा नाश होणे म्हणाले. लोक असा त्याचा अर्थ घेतात की त्याचा जीव गेला म्हणजे जीवाचा नाश झाला. म्हणाले जीवाचा नाश कधीच होत नाही. ते सांगण्याकरता हे सूत्र आहे की जीवाचा नाश होत नाही. जीव आणि शरीर भिन्न भिन्न आहेत आणि शरीराच्या ठिकाणी सुद्धा दोन भेद आहेत. जे दोन प्रकारची शरीर आहेत, स्थावर शरीर आहेत आणि जंगम शरीर आहेत. म्हणाले पशु पक्षादी आपण जे सगळे देह आहेत आपले, हे सगळे जंगम देह आहेत आणि वृक्षवेली आदी हे सगळे स्थावर देह आहेत. त्यांना हलता येत नाही, त्यांना चालता येत नाही, ते आहे त्या जागेवरती स्थिर आहेत म्हणून ते स्थावर आहेत. आणि आम्ही सगळे आमची हालचाल करू शकतो म्हणून आम्ही जंगम आहोत. अशा प्रकारे ह्या सगळ्या शरीरांना उत्पत्ती आणि विनाश भोगावाच लागतो. आणि म्हणून त्यांनी दाखले दिले. एक दाखला दिला ते भगवद्गीतेतल्या वासांसी जीर्णानी यथा विहायचा दिला. प्रसिद्ध श्लोक आहे. ज्याप्रमाणे आपली वस्त्र फाटली, जीर्ण झाली की आपण बदलून टाकतो, त्याप्रमाणे तो जो जीवात्मा आहे तो ते शरीर जुनं झालं की ते शरीर टाकून देऊन नवीन देह धारण करतो. तसंच म्हणतात की म्हणाले जीव नष्ट होतो असे जर म्हणाले हे कोणतंही दर्शन म्हणत असेल, त्याही दार्शनिकांना उत्तर दिलंय की जीव जर नष्ट होतो असं जर दर्शन म्हणत असेल, ते जर जीवाला आत्मा मानत नसेल, तर त्यांनी सांगितलं की तो जीव अनित्य होईल. आणि जीव अनित्य आहे असं वेदांनी म्हटलंच नाहीये, जीव नित्य आहे असं म्हटलेलं आहे. दुसरं असं की जर कुणाला आपल्या जीवनामध्ये जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे आणि मोक्ष प्राप्त करावा हा चौथा पुरुषार्थ आहे असं जर वेदवाङ्मयांनी सांगितलं आहे, तर प्रत्येकाला काय एकाच नरदेहामध्ये मोक्ष प्राप्त होणार आहे का? त्याला अनेक जन्म घ्यावे लागतील. आणि हा जीव जर अनित्य असेल आणि नष्ट होत असेल तर कोण अनेक जन्म घेणार? तो एकाच जन्माबरोबर नष्ट होत असेल असं होत नाही म्हणाले. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्याला जो उपदेश वेदांनी केला आहे की विधींचं पालन करावं, निषेध टाळावेत, पुण्यकर कर्म करावीत, पापात्मक कर्म आपल्याकडनं घडू नयेत, याकरता सावध राहून सदाचरण वाढवावं, हे जे सगळं सांगितलं आहे ते कशाकरता सांगितलं आहे म्हणाले की हळूहळू का होईना मनुष्यामध्ये पालट पडत जातो आणि हळूहळू होणाऱ्या त्या पालटामधूनच तो मनुष्य जो आहे तो मोक्षाच्या मार्गाने पुढे जातो म्हणाले. आणि त्याचा जेव्हा अधिकार प्राप्त होईल तेव्हा त्याला मोक्ष मिळतो. म्हणजे जीवाला जर मरण असतं तर त्याला कधी मोक्षाचा विचार करावा लागला असता का? मग ह्या वेदांना हे एवढं सगळं लिहिण्याची काय गरज होती? वेद निष्प्रयोजन काहीतरी लिहितात का? असं काही लिहित नाहीत म्हणाले. दुसरं, जीव ज्या देहाला सोडतो तेवढाच जो देह आहे तो निघून जातो आणि बाकीचे जे जीवाला मरण नाही, जे बाकीचा भाग म्हणजे जो शरीराचा जाणार आहे तो भाग त्या ठिकाणी निघून जातो आणि जीव जो आहे तो त्याच्या गतीप्रमाणे. आता आपण त्याच्यामध्ये आत्ता पडायचं नाही, फक्त एवढंच पाहू आपण. जीवापेतम वाव किलेदम म्रियते न जीवो म्रियत इति. जीव नष्ट होत नाही तर जीवापेतम वाव किलेदम म्रियते. त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता हा जीव आहे आणि ह्याच्या अनुषंगाने हे शरीर आहे, हे शरीर त्या जीवाला याच्या माध्यमातून जोपर्यंत भोग घ्यायचा आहे तोपर्यंत ते त्या शरीराशी जोडलेलं आहे. आणि जेव्हा त्याचा उपभोग या शरीरातून घेणं संपेल तेव्हा ते या शरीरापासून दूर होईल, असा त्याचा अर्थ आहे. जेवढा ज्या शरीराला सोडलं जातं ते शरीर नष्ट होतं, जीव नष्ट होत नाही.
मरण जीवाला नाही, मरण देहाला आहे. असं म्हणून त्यांनी एक सांगितलं सुटसुटीतपणे की जीवाला जन्म मरण आहे, शरीराला जन्म मरण आहे आणि जीवाला नित्यपण आहे. जन्ममरण कोणाला आहे तर फक्त शरीराला आहे, जीवाला जन्म मरण नाही आहे, तो नित्य आहे. असं म्हणून पुढच्या सूत्राकडे गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की हा जो जीव आहे तो जीव रूपाने भगवंत का त्याला जन्ममरण नाही, त्याचं एक आणखी कारण सांगितलंय की नात्म्या श्रुतेर नित्यत्वाच्य ताभ्या. श्रुती प्रामाण्याने जीव नित्य असल्याने आणि उत्पत्ती प्रकरणामध्ये श्रुतीने जीवाची उत्पत्ती सांगितली नसल्याने जीव उत्पन्न होत नाही असेच मानले पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की ज्याला उत्पत्ती आहे त्याला मरण आहे. हा दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा आपण बघितला इथे मागच्या बाजूला. तो मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये जीव जो आहे तो एका जन्मामध्ये प्रगत होत नाही आणि जीवाला मोक्षाचा उपदेश केलेला आहे आणि त्यामुळे ज्याला मोक्षाचा उपदेश केला आहे ते नष्ट होणारं नाही आहे, ते अनेक जन्म घेणार आहे. म्हणून जीवाला मरण नाही, शरीराला मरण आहे. दुसरं जे सांगितलंय की जीवाची उत्पत्ती सांगितली नाही असं का? कारण म्हणाले जीव नित्य आहे. जीव नित्य का आहे? कारण तो त्या परमात्म्यापासून निर्माण झालेला आहे, तो परमात्म्याचाच अंश आहे. परमात्मा जसा नित्य आहे तसा जीव नित्य आहे, त्यामुळे जीव मरू शकत नाही. म्हणाले जीवरूपाने सृष्टीमध्ये भगवंतच शिरतो आणि तो त्या ठिकाणी नामरूप व्यक्त करतो. आणि म्हणून जसा परमात्मा आज आहे, अव्यय आहे, अमर आहे, अचिंत्य आहे, तसाच हा जीव सुद्धा आहे. फक्त आत्ता तो उपाधीमध्ये अडकलेला आहे. जे दोन मुद्दे झाले. जीवाला मोक्षाचा विचार सांगितला आहे आणि वेदांची चर्चा केली आहे, म्हणून जीवाला पुन्हा पुन्हा देहांमध्ये जन्माला येणं प्राप्त आहे किंवा ते तसं घडतं म्हणूनच वेदांनी उपदेश केला. हा एक मुद्दा. आणि जीव हा परमात्म्यापासूनच निर्माण झालेला आहे. तो ज्याच्यापासून निर्माण झाला आहे त्याचा मूलभूत गुण त्याच्याकडे शिल्लकच राहणार आहे. म्हणून परमात्मा जसा अजर अमर अव्यय अक्षर आहे तसाच जीव आहे. तो फक्त त्या उपाधीत अडकल्या असल्यामुळे त्याचं परमात्म स्वरूप नष्ट झालंय. मग ते नष्ट झाल्यावर काय आहे तो पण विषय पुढे, तो आपण आत्ता घ्यायला नको, आपण आत्ता एवढाच घेऊ की म्हणून जीवाच्या ठिकाणी मुळामध्ये नाश संभवत नाही, कारण परमात्म्याला नाश नाही आणि तो परमात्म्यापासून निर्माण झालेला आहे. आता इथे पुढे ज्ञोत एव, म्हणूनच जीवात्मा नित्यज्ञानी आहे. म्हणजे जीवात्म्याचं मूळ लक्षण काय आहे? त्याच्या मूळ स्वरूपामध्ये तो आला तर त्याला नित्य ज्ञान आहे. आणि आता जीव जरी असला तरी सुद्धा ज्ञानाची प्रक्रिया कोणाकडून आहे? जीवाकडूनच आहे. देह सगळा अगदी सुगठीत आहे पण आत जीवच नाही, तर तो देह काय ज्ञान कशाचं घेणार? तो काय करणार? पुष्कळ शक्ती संपन्न शरीर निर्माण केलंय, पण त्या शक्ती संपन्न शरीरामध्ये जीवरूपी चेतनाच नसेल तर ते काही करू शकत नाही. म्हणून उपाधी धारण करून परमात्म्याने जीवभाव स्वतःच्या ठिकाणी धारण केला. म्हणून जीवाला जसं जन्ममरण नाही तसंच परमात्म्याचं लक्षण काय? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. श्रुती आहे, उपनिषद सांगतात की सत्य ज्ञान आणि अनंतत्व हे परब्रह्माचं लक्षण आहे. मग परब्रह्म जर ज्ञानस्वरूप आहे तर जीवाला पण ज्ञान आहे. जीवाला नित्य ज्ञान आहे, त्याला ज्ञान नाही अशी स्थितीच नाही. वरच्यावर अडचण आली तर ते ज्ञान खंडित होते. डोळा आहे, डोळ्याला बघण्याचं ज्ञान आहे आणि ते जे काही बघू शकतो हे शक्तीचं सामर्थ्य आहे आणि त्या शक्तीच्या सामर्थ्यामुळे डोळा बघतो. पण त्या सामर्थ्याने डोळा बघतो म्हणून त्याला जाण किंवा त्या डोळ्याला होणारं ज्ञान जे आहे ते शक्ती आहे म्हणून होत नाही, तिथे जीवात्मा आहे म्हणून होत आहे. शक्ती आहे पण तो बेशुद्ध आहे. तर जोपर्यंत बेशुद्ध आहे तोपर्यंत त्याचे डोळे असे उघडून पाहिले तरी त्या डोळ्याला काही दिसत नाही, त्या डोळ्याला कोणती जाणीव नाही. मग त्या डॉक्टर म्हणतात नाही अजून ॲनेस्थेशियामधून हा बाहेर आला नाही आहे. हा शुद्धीवर आला की लगेच त्याच्या डोळ्याला दिसायला लागतं.
त्याला ती जाणीव होते. म्हणजे जशी शक्ती त्या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा त्या शक्तीचा जाणीवेशी संबंध तोडलाय, आणि तो तोडला म्हणूनच ॲनेस्थेशिया आहे ना. तो ॲनेस्थेशिया काय करतो? त्या माणसाची शक्ती घालवत नाही. शक्तीच तोडली असती तर हृदयाचं स्पंदनच थांबलं असतं. कारण ज्या शक्तीमुळे ते हृदय पंपिंग करत आहे, ज्या शक्तीमुळे शरीरामध्ये चयापचय चाललंय, ते कोणी थांबवत नाही. फक्त काय करतं, या दोघांच्यातला संबंध तोडतात. जसं एखादं औषध आहे की ज्याच्यामध्ये थॉट प्रोसेस कट ऑफ केली जाते. लिब्रियम सारखं औषध आहे. ते काय म्हणतात, एखाद्या माणसाला फार ताणतणाव असतो, तो म्हणतो अति ताणतणावामुळे मला काही सुधरत नाही, मला फार त्रास होतो. तर डॉक्टर म्हणतात की तुम्हाला सुखाने झोप येण्याकरता लिब्रियमची गोळी घ्या. म्हणजे काय होतं, ते झोपेची गोळी देतात का? थोडासा अंमल असेल झोप येण्याचा, पण त्यापेक्षा अधिक थॉट प्रोसेस कट करतात. थॉट प्रोसेस कट होते म्हणजे काय, एका मर्यादित स्वरूपामध्ये ती जी शक्ती आहे विचार करणं, ते विचाराची प्रक्रिया लांबवणं, त्या शक्तीपासून तो संबंध तोडला जातो जाणीवेचा, लक्षात घेण्याचा. मग गोळी घेतली की म्हणतो बस असे काही विचार काही येत नाहीत, लगेच बरं वाटतं. बरं वाटलं, झोपून गेलो मी, मला झोप येते. तसं आहे ते. ते म्हणाले की जीवाचं ज्ञान कधीच नष्ट होत नाही. जीवाच्या ठिकाणी ज्ञान सातत्याने आहे, त्याला सतत ज्ञान आहे. फक्त त्याच्यापासून मनाने, बुद्धीनी, या अंतःकरणाने, मोहानी, आसक्तीच्या उपाधीनी, अशा निरनिराळ्या कारणांच्यामुळे तो जो जीव आहे तो योग्य ज्ञान करून घेत नाही. म्हणजे आता मला पण देवानी बुद्धी दिली आहे, आणि थोर सत्पुरुषांना पण बुद्धी दिलेली आहे. सत्पुरुषांच्या अंतःकरणातली जी विचाराची भूमिका आहे ती माझ्यासारख्या सामान्य मनुष्याकडे येईल का? नाही येत. कारण जीव, मग आम्ही त्याला काय म्हणतो की हा जीव अज्ञानी आहे. हो, हा जीव अज्ञानी आहे म्हणून आम्ही नाव काय देतो, म्हणून त्यांना आक्षेप कशावरचा ते निराकरण करतायत की आपण म्हणतो हा जीव अज्ञानाने आवृत्त आहे, हा जीव अविद्येने आवृत्त आहे, याला झाकलाय त्यांनी, म्हणजे जीव अज्ञानी नाही आहे. आम्ही व्यवहारात आम्ही म्हणतो अगदी वेडाबागडा आहे. वेडाबागडा आहे म्हणजे त्याच्यावरती त्याचं आवरण आहे फक्त. ते आवरण गेलं की वेडाबागडा राहणार नाही. ते त्यांना सांगायचं की ही जी नित्यता आहे, हा जीव आहे, हा नित्य ज्ञानी आहे. जसं म्हणाले, त्यांनी एक उदाहरण दिलंय की अग्नी आणि घटाचा जर संयोग झाला तर तो मातीचं मडकं असो नाही तर तांब्याचं तापून 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 लाल होतं, आणि म्हणाले त्याच्यातला तो परिणाम दाखवतात. तसं म्हणाले हा जो जीव आहे तो जर मनाला भेटला, म्हणजे आता आपण त्यांचा भूमिका लक्षात घ्या की काही लोकांचं म्हणणं काय आहे की आपण काय म्हणतो, ज्ञान नावाची गोष्ट आतच आहे, त्या चैतन्याच्याच ठिकाणी आहे. त्या जीवाला बाहेरून कोणतं ज्ञान घ्यावं लागत नाही. बाहेरून आपण काय घेतो, इन्फॉर्मेशन घेतो. म्हणजे धरून चाला की आत्ता मी काहीतरी बोलतीये ह्या पुस्तकातलं, ह्या पुस्तकातलं काय आहे ही इन्फॉर्मेशन आपल्या कानापर्यंत येते, पण त्यातला विषय काय आहे तो आपल्या जीवाच्या ठिकाणचं ज्ञानच आपल्याला समजून देतो. बुद्धीपर्यंत तो काय मी बोलते ते आलंच आहे. कारण काय आहे, आता एखादा मनुष्य एखादी गोष्ट आपल्याला सांगतोय, आपल्याला ती आधी माहीत नव्हती, आपण माहिती करून घेतली, पण आपली बुद्धी किंवा आपल्या बुद्धीला त्या जीवाच्या ठिकाणच्या प्रगल्भतेमुळे, कारण ज्ञान देणारा जो जीव आहे तो जीव जसा मोठा तल्लख असेल, तो जो मोठा स्वच्छ शुद्ध असेल, तर त्या ठिकाणी ते जे ज्ञान आहे, ते जे ज्ञान उमटतं ते त्याच्या मूळ रूपामध्ये प्रकट होतं. म्हणजे ऐकलं की समजायलाच लागलं. शंकराचार्यांच्या चरित्रामधला एक भाग आहे की त्यांचा जो शिष्य आहे त्याचं नाव पुढे तोटकाचार्य दिलं. म्हणाले तो काय करत होता, शंकराचार्यांचे रोज कपडे धुवत होता, त्याच्याशिवाय तो काही करत नव्हता. तर लोक म्हणायचे की हा म्हणजे काय, नुसता शंकराचार्यांचे वस्त्र धुणारा आहे, याला काय कळतंय. एवढे आचार्य पाठ देतात, एवढे एकापेक्षा एक विद्वान लोक या पाठाला येतात आणि या ठिकाणी ज्ञान मिळवतात, ह्याला कुठलं ज्ञान, ह्यांनी फक्त कपडेच धुवावेत असं लोक म्हणत असत. तर शंकराचार्य अंतर्ज्ञानी होते, आपल्या शिष्यांच्या अंतःकरणामध्ये अहंकार झाला हे त्यांच्या लक्षात आलं,
त्यांनी एके दिवशी सांगितलं की पाठाला बसले, पाठ द्यायला बसले शंकराचार्य समोर, एवढे मोठे मोठे पद्मपादाचार्यांच्या सारखे वगैरे असे शिष्य बसलेले आहेत. ते म्हणतात आचार्य का सुरू करत नाही आहेत पाठ? तर आचार्य म्हणाले नाही, अजून हा आला नाही ना, आपला कपडे धुवायला गेलेला आहे आणि अजून आला नाही. तर म्हणाले त्याच्याकरता थांबण्याची काय गरज आहे? तो काय ऐकणार, त्याला काय समजणार आणि तो त्याचा काय लाभ घेणार आहे? असं जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा शंकराचार्य म्हणाले नाही, त्याला येऊ द्या. आणि तो आला. आचार्यांचे कपडे धुतलेले त्यांनी आणून ठेवले आणि आचार्यांनी सांगितलं की अरे बाळ, आज म्हणाले मी पाठ देणार नाही, आज तू पाठ द्यायचा आहेस. तो म्हणला मला काय येतं म्हणून मी पाठ देणार आहे? नाही म्हणाले तू बस, आज तू पाठ द्यायचा आहेस. आणि त्यामुळे त्याला बसवलं आणि त्यांना बसवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी तोटक वृत्तामध्ये पाठ दिला. आणि त्यांनी तोटक वृत्तामध्ये त्या ज्ञानाची या लोकांना जी काही उपलब्धी करून दिली, त्यामुळे ते तोटकाचार्य नावाने प्रसिद्ध झाले. मग त्यांना लोक तोटकाचार्य पुढे म्हणू लागले. मग आता ह्यांना कोणी शिकवलं होतं? याच्या पुढे जाऊन अगदी अगदी अलीकडच्या काळातला प्रसंग आहे. समर्थांचा दासबोध आहे जो कल्याण स्वामींनी लिहिला. तर त्या दासबोधामध्ये आता सगळे समर्थांचे शिष्य आहेत. त्यांना असं वाटायचं की आम्ही त्यांचे शिष्य आहोत, आम्ही किती दासबोध वाचतो, आम्ही किती अभ्यास करतो, आम्हाला किती त्यातला बारकावा आहे. तर ते समर्थांच्या समोर बसले की चर्चा करायचे, महाराज आपल्या कृपेने माझी दासबोधाची 50 पारायणं झाली. कोणी म्हणाले 70 पारायणं झाली, कोणी म्हणाले 100 झाली, कोणी म्हणाले 200 झाली. मग समर्थ म्हणाले की मी या दासबोधातली एक ओवी विचारतो, ती आता तुम्ही एवढेले पारायण केलेले लोक आहे, ती ओवी कुठे आहे सांगा बरं. तर त्यांनी ती ओवी उच्चारल्याबरोबर ते म्हणाले अहो महाराज, तर दासबोध काय लहान ग्रंथ आहे का, ज्याच्यामध्ये एवढ्या हजारांमध्ये ओव्या आहेत, त्यातल्या आता कोणत्या दशकातल्या कोणत्या समासातली कितवी ओवी हे आम्हाला कसं लक्षात राहील? असं कसं म्हणले तुम्ही? एवढा वेळा दासबोध वाचला, तुमच्या लक्षात असेलच. तेवढ्यात तिथे 2 खांद्यांवरती हे एवढ्या मोठ्या मोठ्या घागरी खांद्यांवर ठेवलेल्या असे कल्याण स्वामी वरती आले. ते वर आल्यानंतर तिथे समोरच होते, घागरी घेऊन आत चालले होते. त्यांना समर्थांनी हाक मारली, कल्याणा इकडे ये म्हणाले. ते आले त्यांच्याजवळ. समर्थांनी त्यांना विचारलं अरे दासबोधामधली ही ओवी कितव्या क्रमांकाची आहे, कोणत्या दशकातली आहे, कोणत्या समासातली आहे? त्यांनी एका सेकंदात सांगितलं की ती जी ओवी आहे ती अमक्या ठिकाणची आहे. तर ते म्हणाले कल्याणा तू किती वेळा दासबोधाचं पारायण केलं? त्यांनी समर्थांना सांगितलं की महाराज दासबोध वाचायला आपल्याला वेळ मिळतो का? आपल्याला एवढी कामं करायची असतात की आपण ग्रंथ काढून बसू शकत नाही. पण म्हणाले आपण शिवथरगळीमध्ये मला ग्रंथ लिहायला सांगितलात, त्यावेळी म्हणाले आपल्यासमोर बसूनच मी तो ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रंथ लिहिताना जे ऐकायला मिळालं आणि जे लिहिलं त्याचं स्मरण इतक्या काळानंतर सुद्धा आहे. याचा अर्थ काय? वेदांत मत असं म्हणतं की ज्ञान नावाची गोष्ट ही बाहेरून आत येतच नाही. ज्ञान जीवाच्या बरोबर आतच आहे, ते आतून बाहेर प्रकट होतं, ते बाहेरून आत येत नाही. आणि इतरांचं म्हणणं असं आहे की जसा अग्नीचा आणि घटाचा संयोग झाला की जसा घट तापून निघतो, तांबडा लाल होतो, म्हणजे त्याच्यामध्ये जसा बदल होतो, तसा बाहेरच्या ज्ञानाशी माणसाच्या बुद्धीचा संबंध आला की ती बुद्धी ज्ञानाचं ग्रहण करते. तर वेदांत मत म्हणतं हे चूक आहे. परमात्म्याच्या ज्ञानाचा कधी नाश होणार नाही, म्हणून मुळातच जीवाला अज्ञानाचा स्पर्श नाहीये. आणि म्हणून ते सांगतात की झोपेत किंवा मूर्छेमध्ये आम्हाला ज्ञान प्रत्ययाला येत नाही. त्याचं कारण काय आहे की झोपेमध्ये विषयाचा स्वीकार केला जात नाही म्हणून. नाही तर ज्ञान असतं का? म्हणाले हो असतं, झोपेत पण असतं, गाढ झोपेत असतं, मूर्छेत पण असतं. आपण आत्ता जसं म्हटलं ना की प्रत्यक्ष संपर्क येत नाही. प्रोसेस कोणती आहे की ज्ञान आणि ज्ञानाचा विषय या दोघांना कट ऑफ केलेलं आहे, एकमेकांच्या पासून दूर केलेलं आहे. ज्ञान देणारी शक्ती डोळ्यांमध्ये आहे आणि डोळ्यांना ते पाहिल्यानंतर ज्ञान होणार आहे. पण त्या ॲनेस्थेशियानी काय केलं? ती जाणीव आणि ती शक्ती या दोघांना एकमेकांपासून दूर केलं. आणि असो म्हणून ते म्हणतात मूर्छना स्वप्न. स्वप्नामध्ये जे ज्ञान होतं ते कोण निर्माण करतो? तो स्वप्नामध्ये आत्माच स्वतःच्या प्रकाशाने निर्माण करतो. ते ज्ञान आत्माच निर्माण करतो, बाहेरून नाही येत.
स्वप्नामधले आपण, स्वप्नामधले डोंगर दर्या, इंग्लंड, अमेरिका, भारत, खेडं पाडं देवळं, काय जे स्वप्नात येतं ते सगळं तो निर्माण करतो आपल्या सामर्थ्याने आणि त्याचं ज्ञान देतो. आणि आपण जागे झाल्यावर म्हणतो अरे ते स्वप्न होतं, आपल्याला ते खरं वाटलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की स्वप्नामधला हा पुरुष सुद्धा स्वयंप्रकाश आहे. म्हणून त्याला मांडुक्य उपनिषदामध्ये तैजस आत्मा असं म्हटलेलं आहे. त्याचं वर्णन जागृतीमध्ये जो कार्य करतो तो वैश्वानर आत्मा आहे, स्वप्नामध्ये जो कार्य करतो तो तैजस आत्मा आहे, गाढ झोपेमध्ये जो कार्यकारी असतो तो प्राज्ञ आत्मा आहे, आणि जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या पलीकडे असणारी जी तुर्यगा अवस्था आहे त्या अवस्थेला साक्षी असणारा जो आहे तो म्हणाले परमात्मा आहे. ते आत्म्याचं जे चतुर्थम मन्यते असं वर्णन, त्याला नाव नाही. एकम शिवम सर्वात्म प्रत्ययसारम अद्वैतम शांतम असं त्याचं वर्णन केलेलं, की त्याचं स्वरूप असं आहे, त्याला नाव काही नाही. हा जसा वैश्वानर आहे, हा जसा तैजस आहे, हा जसा प्राज्ञ आहे, तसा त्याचं नाव नाही. चतुर्थम मन्यते, तो चौथा असतो, तो तुर्यगा. आम्ही त्याला तुर्यगा आत्मा म्हटलं समजा आमच्या सोयीपुरतं. तर ती जी तुर्यगा स्थिती आहे ती चौथी आहे. आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्याच्या पलीकडे ती जागृती नाही, ती स्वप्न नाही, ती सुषुप्ती नाही जी आमच्या देहाने आम्ही अनुभवतो, त्याच्या पलीकडची स्थिती आहे. ती केवळ ज्ञानाची स्थिती आहे. आणि म्हणून तो जीव ज्ञानीच आहे मुळात असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. की म्हणून म्हणाले ब्रह्म, जीव हा ब्रह्मच आहे, म्हणूनच त्याला ब्रह्माचं ज्ञान होतं. तो जो नाही ते त्याला कधीच प्राप्त होत नाही. जे त्याच्याकडे आहे तेच त्याला जेव्हा तो त्याच्या अधिकाराचा होतो तेव्हा प्राप्त होतं. माणसाकडे बुद्धी आहे, आपला मुलगा अभ्यास करत नसला, त्याला मार्क कमी पडले की आपण म्हणतो की अरे तुझी बुद्धी चांगली आहे, तू व्यवस्थित अभ्यास कर, तुला मार्क मिळतील. आत्ता मार्क मिळत नाही पण त्यालाही कळतं. आपल्या मोठ्या माणसांचं ऐकल्यावर, जरा मोठं झाल्यावरती काय ऐकावं हे पण मुलांना जरा जरा समजायला लागतं, थोडी थोडी समज येते. मग मुलं मनापासून अभ्यास केल्यावर ते म्हणतात घरी येऊन की आई हे बघ तू म्हणतेस ना तसंच झालं की मी जरा नीट अभ्यास केला तर मला किती मार्क मिळाले. म्हणजे मार्क मिळवायला काही वेगळं त्याला बाहेर जाऊन काही करावं लागलं का? काही नाही, बुद्धी होतीच मार्क मिळवण्याची, थोडी मेहनत घेतली म्हणून मार्क मिळाले. त्या बुद्धीवरचं आवरण थोडं दूर झालं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जसं जमिनीमध्ये पाणी आहेच, ज्या भागात पाणी आहे किंवा ज्या जमिनीत पाणी लागणार आहे तिथे आम्ही खणलं तर पाणी वर येणारच आहे. मला कपडा मुळात स्वच्छच आहे, वस्त्र पांढरं आहे, ते वाटेल तसे हात पुसून जर आम्ही मळवून टाकलं असलं तर साबण लावून धुतलं की ते स्वच्छ होणारच आहे. तसं जीवाचं आहे म्हणाले. जीवाच्या ठिकाणी ज्ञान आहेच, फक्त आम्हाला ते गढुळल्यासारखं किंवा झाकल्यासारखं किंवा न कळतं आहे असं वाटतं, पण तसं नसतं म्हणाले. आणि म्हणून ब्रह्मज्ञान नावाची गोष्ट कुठे बाहेरून येणारी गोष्ट नाही आहे, ती आम्हाला अंतरंगात होणार आहे, उपासनेच्या बळावरती आम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे पुन्हा जीवाचा गुणधर्म काय सांगितला की जीव हा नित्य ज्ञानी आहे, ही गोष्ट सांगितली. जीवाला जन्ममरण नाही ही गोष्ट सांगितली. जीव पुन्हा पुन्हा देहांतर करतो ही गोष्ट सांगितली. उत्क्रांती गत्या गतीनाम, आता इथून सुरुवात झालं. जीव हा अणुपरिमाण आहे, सूक्ष्म आहे. परमात्म्यापेक्षा तो बाकी वेगळा नाहीये ज्ञानामध्ये, पण त्याची ताकद केवढी. परमात्म्याने ब्रह्मांड निर्माण केलं, मी परमात्मा याच्यात काही भेद नाहीये, चला मी पण एक छोटं ब्रह्मांड निर्माण करतो. तो जीव नाही ब्रह्मांड निर्माण करतो, तो अणुपरिमाण आहे, तो सूक्ष्म आहे, त्याचं सामर्थ्य लहान आहे, कमी आहे परमात्म्यापेक्षा. उत्क्रांती गत्यागतीनाम जीव अणुपरिमाण आहे, कारण श्रुतीमध्ये त्याचे उत्क्रमण होते, गमन वा आगमन सांगितले आहे. का जीवाला अणुपरिमाण का म्हटलं? कारण त्याला विकार आहेत. त्या जीवाला ह्या शरीराच्या आश्रयाने राहिल्याशिवाय त्याला काही कळत नाही. शरीर असल्याशिवाय त्याला पाहता येत नाही, शरीर असल्याशिवाय त्याला ऐकता येत नाही, शरीर असल्याशिवाय त्याला हलता चालता येत नाही. परमात्म्याचं तसं आहे का? परमात्मा आत्ता इथं पण आहे, तो आत्ता इंग्लंडमध्ये पण आहे, तो आत्ता अमेरिकेमध्ये पण आहे.
तो सगळीकडेच भरून आहे. तो सगळ्याच ठिकाणी, सगळ्याच प्रकारे, सगळ्याच भक्तांना एका वेळी त्यांना अभय देऊन त्यांचं कार्य करू शकतो. जीव करू शकतो का? जीवाला मर्यादा आहे. जीवाला देह ही मर्यादा आहे. जीवाला जन्माला येणं ही मर्यादा आहे. जीवाला देह सोडून जाणं ही मर्यादा आहे. जीवाला त्या देहात राहणं ही सुद्धा मर्यादा आहे. आणि म्हणून हा उत्पत्ती स्थिती लय जो देहाचा आहे, म्हणून त्यांनी काय म्हटलं, जीव अणुपरिमाण आहे. कारण श्रुतीमध्ये त्याचे उत्क्रमण म्हणजे जाणे, गमन व आगमन म्हणजे तो उत्क्रांत होणे, उत्क्रमण होणे, हे आहे त्याचं गतागत आहे. आणि दुसरं काय, उत्क्रमण म्हणजे एक तर प्रगतीही होणं आहे आणि एक तर अधोगती पण होणं आहे. जीव दोन्ही प्रकारांनी वर किंवा खाली जाऊ शकतो. त्यामुळे म्हणाले, म्हणजे मरणाच्या काळी तो शरीर सोडून दूर लांब जातो, नंतर जन्माच्या वेळी परलोकातून पुन्हा खाली येतो. जीव जर व्यापक असता, तो जर अणुपरिमाण नसता, तर व्यापक जीवाला जाणं येणं नाही, परमात्म्याला जाणं येणं आहे. परमात्मा सर्व दूर भरून राहिलाय. त्याला कुठेच जावं लागत नाही, कुठूनच यावं लागत नाही. त्याला हालचाल करायचं कारणच नाही आहे, कारण तो सगळीकडे भरून राहिलाय. जीवाचं तसं नाही आहे, त्याला हालचाल करावी लागणार आहे. आणि म्हणून हा जो जीव आहे, त्या जीवाला आकाराने सूक्ष्म आहे, तो अणुच्या प्रमाणे आहे. आणि म्हणून त्याची उत्क्रमण म्हणजे गमन आगमन, त्याच्या ठिकाणी नरक स्वर्ग किंवा ईश्वराच्या ठिकाणी पोचताना ह्या सगळ्या उपाधीतून दूर होणं, अशा प्रकारच्या विविध ज्या अवस्था आहेत त्या संभवतात. स्वात्मना चोत्तरयोहो, गमन आणि आगमन या पुढच्या दोन अवस्थांचा संबंध जीवात्म्याशीच असल्यामुळे तो अणू आहे. पुन्हा तेच दृढ करण्याकरता आणखी एक सूत्र दिलं. नाणुरत श्रुते रीती चेन्ने तराधिकारात. मला जीवात्मा अणू नाही, कारण श्रुतीमध्ये राहून त्याचे भिन्न परिमाण सांगितले असे म्हणू नये. श्रुतीमध्ये त्याहून भिन्न परिमाण सांगितले आहे असे म्हणू नये, कारण भिन्न परिमाणासंबंधीचे वर्णन परमात्म्यास उद्देशून आहे. म्हणाले, जीवात्मा श्रुतीमध्ये अनेक ठिकाणी आत्मा महान आहे असं वर्णन केलेलं आहे. मग म्हणाले, हे वेगळे वेगळे जीव अणू का म्हणता तुम्ही? हा पूर्व पक्ष आहे. हे विरोधी लोक आपलं त्याच्यावरचं ऑब्जेक्शन, त्यांचा त्याच्यावरचा आक्षेप सांगतायत. त्याच्याकरता त्यांनी आपल्याला एक वचन दिलेलं आहे. म्हणाले, असं कसं म्हणता तुम्ही? बृहदारण्यकातलं वचन आहे, सवा एष महानज आत्मा योयम विज्ञानमय प्राणेषु. म्हणाले, त्या ठिकाणी हा जो आत्मा आहे म्हणजे विज्ञानमय कोशामध्ये राहणारं जे चैतन्य आहे, ते कुठे परब्रह्म आहे? तो तर जीवच आहे. आणि तरी सुद्धा मग त्याचं वर्णन जे केलेलं आहे, हे महानज आत्मा योयम विज्ञानमय प्राणेषु, तर त्याला मात्र म्हणाले महान म्हटलेलं आहे, त्याला मात्र व्यापक म्हटलेलं आहे. ते म्हणाले, त्याला त्या अर्थाने व्यापक म्हटलेलाच नाहीये. त्या 5 कोशांचा विचार करताना परमात्मा कुणाकुणाला कसा आश्रय आहे हे सांगताना, त्या कोशांचं वर्णन करताना परमात्मा स्वरूपाचं वर्णन त्या कोश पद्धतीने केलेलं आहे. म्हणाले, आपल्याला समजावं म्हणून. तर ते म्हणतात, आत्म्याचं वर्णन कुठे केलंय? आणखीन तुम्हाला म्हणाले, आम्ही पण दाखले देतो. एषोणुर आत्मा, हा एष आत्मा अणु, चेतसा वेदितव्यो यस्मिन प्राणः पंचधा सन्निवेश प्राणैश्चित्तम सर्वमोतम प्रजानाम यस्मिन विशुद्धे विभवत्तेश आत्मा. म्हणजे मुंडकाचं वचन घ्या आहे. या वचनामध्ये जीवात्मा हा अणू आहे आणि परमात्मा हा विभू आहे, व्यापक आहे असं सांगितलंय. दुसरं म्हणाले, श्वेताश्वतर उपनिषद घ्या, त्याच्यामध्ये अंगुष्ठ मात्रो रवितुल्य रूप हा वर्णन केलंय म्हणाले. आणि त्याच्याबरोबर जीवाचं वर्णन केलेलं आहे. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च. म्हणाले, केसाचा टोकाचा त्याचा 100वा भाग काढा आणि त्या 100व्या भागाचे 100वा भाग करा, म्हणजे 1000वा भाग घ्या. तो किती बारीक असेल, किती सूक्ष्म असेल, तितका सूक्ष्म हा जीव आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणाले, हे बघा, भागो जीव हा इथे सरळ म्हटलेलं आहे. सविज्ञेय सचानंत्याय कल्पते.
आता म्हणाले जो याच्यापेक्षा जो वेगळा आहे तो अनंत म्हणून सांगितलेला आहे. हा बालाग्र शतभाग आहे असा जो वर्णन केलेला आहे त्या जीवाचं अणुपरिमाण व्यक्त केलं आहे, आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणाले त्याचं स्वरूप ओळखा बरं तुम्ही. मुंडकांनी सांगितलंय की जीवाचं परिमाण अणू आहे. आणि श्वेताश्वतरामध्ये म्हणाले पराणीच्या टोकावरती म्हणाले अगदी सूक्ष्म असं त्याचं स्वरूप विचारामध्ये घेतलं तर केशाग्राचा 1000वा भाग इतकं सूक्ष्म परिमाण त्या ठिकाणी जीवाचं सांगितलंय. आता दुसरं एक त्यांनी वचन दिलंय ते घेऊन आपण इथेच थांबूया. एक सूत्र असं आहे अविरोधश्चंदनवत. म्हणाले चंदनाप्रमाणे जीवात्मा अणू मानला तरी विरोध येत नाही. कसं? कारण अडचण काय आहे अणू न मानण्याची. म्हणाले तो अणू म्हणजे तुमच्या देहात कुठेतरी कोपऱ्यात राहणार, मग पायाला लागलं तर त्या जीवाला कसं कळणार? तो जर ज्ञानमय आहे तर तो एवढासा आहे आणि कुठेतरी कोपऱ्यात बसलाय. मग तो ज्या कोपऱ्यात बसलाय तिथून त्याला सगळ्या शरीराला काय होतं हे कळेल का? त्याला दृष्टांत काय दिला? म्हणाले चंदनवत. चंदनाचं आपण जर गंध काढलं आणि ते जे गंध आहे ते आपण कपाळावर लावतो आणि चंदनाचं गंध कपाळावरती लावलं तर टिळा कपाळावर दिला पण सगळ्या अंगाला गारवा येतो. म्हणाले त्याचा थंडावा सगळं शरीर अनुभवतं, केवळ कपाळावर अनुभव येत नाही. त्याचा जो अनुभव आहे तो गारव्याचा अनुभव सगळ्या शरीराला येतो. उल्हास जसा सगळ्या शरीराला आहे त्याचप्रमाणे म्हणाले आत्मा हा अणुरूप एका ठिकाणी राहिला तरी शरीरातल्या पेशीची जाणीव त्या अणुरूप जीवात्म्याला आहे म्हणाले. आणि म्हणून संबद्ध त्याच्याशी असलेला जो जीव आहे तो जीव जसा त्या चंदनाचा आस्वाद त्या स्थानावरून थंडाव्याचा घेतो, जाणीव सगळ्या देहातल्या त्वचेला होते की अरे चंदन हे थंड असतं. ते असं होतं का की जी जाणीव आहे ती जाणीव फक्त याच ठिकाणी होते आणि याच्या पलीकडे आम्हाला समजतच नाही. आपण म्हणतो नाही कपाळाला चंदन लावलं काय थंड वाटलं, सगळ्या त्वचेला कळलं की थंडावा काय असतो. तर त्यांनी सांगितलं की अवस्थिती वैशेष्यादिती चेन्या भ्युपगम माधृदी ही स्थितीचा विशेष असल्यामुळे चंदनाचा दृष्टांत योग्य नाही असे म्हणू नये. कारण जीव हृदयात राहतो अशा त्याच्या विशेष स्थितीचा उल्लेख वेदाने केला आहे. म्हणून अवस्थिती वैशेष्यादिती चेन्न अभ्युपगमात वृद्धी ही असं ते सूत्र आहे. ते म्हणाले चंदन देहाच्या विशिष्ट भागाला लावल्यानंतर सुद्धा थंडाव्याचा अनुभव जर सर्व दूर येतो तसाच जीव जर हा अणुप्रमाण हा हृदयामध्ये निवास करतो असं म्हटलं तरी सगळ्या देहाला तो चैतन्य देणार आहे. त्यांनी जर तसं चैतन्य दिलं नसतं तर आमचं शरीर चाललंच नसतं. तो फक्त हृदयात आहे. मग हात कसा चालायचा, पाय कसा चालायचा, पायाला संवेदना कशी व्हायची, हाताला कशी व्हायची, तसं होत नाही. आणि म्हणून जीवाच्या ठिकाणी चैतन्य हा गुण असल्यामुळे लौकिक अनुभवाप्रमाणे तो सर्व देह व्यापतो. कारण चैतन्याला सर्वदूर व्यापक होता येतं. इथपासून आता पुन्हा उद्या आपण बघूया.